सबस्क्रायबर्स भेटले. तुम्ही कुठली पिणारचीच का आता काय बोल. मी असंच बोलून सगळ्यांना लाजवता, मला मजा येतात. सो हॅलो, कसे आहेत सगळे भाई. आज आहे हनुमान जयंती आणि मला पिनारला जायचं आहे भाई. यावी नाही लाणी तर बघताच मी आहे ना. तसं तर मी बाहेरला सांगितले, बाहेर बोलले बहुतेक तर जमल. जम रेअरली चान्स आहे का नाही जमणार. सो बघू आता ज्या पण असं. आता मी घेतलं खायला कलिंगड. भाई मला सीजनल फ्रूट्स मला तर वाटतं सगळंच पटतात. असं कोणता फ्रूटच नाही जो पटत नाही. बो बांधले बघून केस बघ कसं आलं उभं उभं. क्या हो रहा है, कौन सी हेयर स्टाइल है. अरे फ्लॅट हो जाओ. नाही हो रे. जेव्हा माणसाकडे माझा आज शब्द नाही बोलत. जेव्हा माणसाकडे करायला काहीच नसतं तेव्हा माणूस अशी कामं करतं. जाम मजा येतं असं कापायला. पण असं खायला पण जाम मजा येते ऍक्च्युली. कारण नुसतं पकडाचं असा आणि भाई फायनली ताडगोलं विकत आणायचा सीझन स्टार्ट झालेला आहे. आता सुहानी बोल जेव्हा पण भिवंडीला जातात ती ताडगोलं घेऊन येणार. आणि आंब्यांचा सीझन आहे तो आंबा. दुसरी कोणतीशी अपेक्षा नाही ठेवणार. मला एकदम स्वतः आणायचं आहे. एक दिवस बोलत नाही तर अख्खा माझ्या आवडीचा घेऊन आले पप्पा. अजून वेळ जरा बोलणार नाही. और मनाओ और लेकर आओ. सुकून का नाम सुने हो. इसमें से जब पानी मुंह में जाता है वाह. आता पप्पा असतील कारण की मी कालपासून पप्पाने आणलेला काहीच खात नव्हतं कोणताच फ्रूट्स वगैरे. पण पप्पानी माझी कमजोरी घेऊन आलं यो आणि आंबा आणला तर मी गेला इगो खड्ड्यात. मी खान जाऊ दे. कधी कधी इगोला साईड करायचं असतं. पोटाचा सवाल आहे, पोटा पाण्याचा सवाल नाही सोडायचा. मी फोन घेऊन बाहेर आलो कारण की 3-3:30 वाजला असतील आणि वातावरण बघा कालोख पावसासारखा. सकाळपासूनच असं आहे. 9ला पण थांबा रिटेक दिदीने लाजवला मला. सकाळपासून वातावरण असंच एकदम कालोख आलं. 9 वाजले तरी म्हणजे ऊन नव्हतं आणि आता पण बघा 3:30ला कवरा ऊन असतं नाही कालोख. हवा पण सुटले जर म्हणून बाहेर फिरतो. मला असं वातावरण पडतं कालोखाचं. आता बघा या आंब्यावरती तुम्हाला आंबा दिसतात का पण आवरा आलेलं ना. मला एक व्हिडिओ बनवायची होती. ती व्हिडिओ बनवायचे पहिलेच खतम. आणि रियाला बोलवलेलं मी हेच आंबा खायला. कुत्री आली ना मी बोललेल ना खतम होती रे बा. डायरेक्ट आऊस दिसताना कुठं तरी उगाच ना पक्का भरलेला. सध्या आलं मी त्या काजू जेव्हापासून मी फर्स्ट वन खाल्ले ना मला बाकी कधी पिकतील असं झाले. पण अजून मे बी 1 मंथ जाम टाइम लागेल पिकायला. आणि माझ्या पेरूला पण एक फूल आले. आय मीन हां एक फूल आले भाई. मेने लगाया आहे. अँड ऑल्सो त्याची काळजी पण घेतली मी. पाणी टाकायचं भरणी करायचा. भरणी नाही काय बोलतात ट्युशन चल रही गाईस. तुम्हाला माहिती आहे काय आला पहिले तर पिनारला जाणं कॅन्सल झालं एक कारणामुळं. त्याच्यानंतर मी आमच्या गुड्डी बहिणीला कॉल केला तर ती कोणच्याशी तरी बोलत होती ना. तिला समजत नाही असं म्हणजे बोलत असताना ना कॉल कोणता दुसऱ्या का आला ना समजत नाही. तर मला वाटलं समजत असेल पण ती कॉलवर बोलत होती तर तिला समजला नाही तर तिने उचलला नाही. आणि मी जायचा प्लॅन कॅन्सलच केला. पण तवरण मला गुड्डी बहिणीचा कॉल आला. मला अंते बोलतं मी पिनारला चालले येता का. म्हणजे जहा चाहे वहा आहे भाई. मग कुठं प्लॅन कॅन्सल झालं तर तोंड फुलवून बसलेलो मी एकदम. काय माझं पक्का मन होता ना. पक्का मन असलं तुटला ना कंचे पण कारणाला का मी वही आहे जहा चाहे वहा आहे. हनुमान सॉरी बोलत पण केम सुहानी है ना. देवाच्या कार्यानं तर असं होतं जर तुमची पक्की इच्छा आहे तर तुम्ही जालच जा. सो माझं काही मला आठवतं लास्ट आता जाम 4-5 वर्ष झालं गेलतो तेव्हा. तर मला आठवतं लास्ट टाइमचा भाई कसा होता. मला वापस दर्शन करायला जायचं होतं असं ते आठवतं लाईन वगैरे. अँड फायनली आपण चाललो आहे आता. म्हणजे तुमची मनापासून इच्छा असेल ना तर ती इच्छा पुरी होतो एवढा तर समजला. माझी मनापासून इच्छा आहे का माझ्या इंस्टावरती 10K व्हावे यार लवकरात लवकर यार. 10K कब होंगे भाई. मैं कितनी मेहनत करूँ और अब मेरे भाई कुछ है कि नहीं भाई. इतनी मेहनत करते इतने कम फॉलोअर्स भेट रहे नाही. म्हणजे वाढता ना असं नाही वाढत नाही. हाय चांगली स्पीड आहे पण मी हौशी आहो. मला पाहिजे भाई. मला अजून फास्ट पाहिजे विषय तो आहे. सो चला वी आर ऑल सेट भाई. परत येऊ कपडा. मला माहिती आहे परत येऊ कपडा.
मेन मला रियाच ऐकवते या कपड्यावरून, पण यार यो कम्फर्ट है यार, कम्फर्ट चूज करते वरना ये देखो ऐसे पडे रहते। एक नंबर असाच बसा। हा एक नाही तरी तो पण मांडीवर बसला असता। चलो जवळच जायचं तसं तर तुम्हाला जागा होत्या ना सर तुला बाबू मांडीवर नीट बसले ना। अरे अरे वाईनी बघ ना हो कसा नुसता लाजतो तुझा पोऱ्या बाई काय माहिती कोण बघतं यांच्या वर्गातला मला समजायला पाहिजे। ही आहे एंट्री आणि तिथे हनुमान स्वामींची मूर्ती भरपूर मोठी आहे। यावेळी दुकानात का गेलेत ते मला नाही माहिती पण तुम्ही या बघून घ्या। लाईन बघा कुठून आहे इथून पुरा तिकडं आतमध्ये पण असेल। जेवणाची लाईन बघा गौरी आहे ये पुरा तिकडे। रांगोली बघा छोटे पोराने काम केले त्यांच्या तरी इथे अजून एक आहे। आम्ही जवळपास जवळ पोहोचल्या आता थोडासा लांब। भावासाहेब इथं आमचं काय आम्ही बिनार करावं आमचे भावासा इथं आणि काय इथे मस्त बाप्पाची मूर्ती आहे। आपली बिनारवाली जाम मला ओळखतात किती जण ओळखतात माहिती आहे तुम्हाला। तर जेवणाच्या लाईनी लावलं कसं लावू काय माहिती आई घरचा कट्टा मारायला लागेल वाटतं। गौरे गौरे मागे चालले बघा लाईनी जेवणाला चप्पल यो प्रसाद कशाचा असतं सांगा चला मला कमेंट मध्ये तुमचा नॉलेज बघू आज आपण। मंदिरांच्या लाईनीतल्या निघलो आता बघा आता जेवणाच्या लाईनीवर आल्या। सबस्क्रायबर्स भेटले तुम्ही कुठली बिनारचीच का बिनारवाले आपल्याला भरपूर ओळखतात आता काय बोल मी असंच बोलून सगळ्यांना लाजवता मला मजा येते बघत राहा बघता कोणची नाव तुझा रुही रुही आडनाव भोईर अरे आपण भोईर आपण काय बोललीस नातेवाईक लाईनीला जेवढा टाइम लागेल तेवढ्या टायमात घरी जेवण झालं बाई आम्ही झोपून घेत आहोत इथं इलत आम्ही इथंच आहोत अजून पण आम्ही दर्शनाला नाही पण इथं जेवणाला VIP ट्रीटमेंट एक्सेप्ट करू आमच्या भावासनी नेट लावले। पहिला सांगा तुम्ही आम्हाला टाकून एवढं पुरं कशी आल्या आम्हाला आमचे किरण भाऊ होते त्यांनी एक पत्रावर आम्हाला म्हणजे मध्ये नंबर लावून दिला आम्हाला त्यांनी आम्हाला पण भावासनी लावून दिला म्हणून आलो नाही तर इतक्याला कुठे आहे बघ आमचा पप्पा तर भाई स्वतः जेवलं झालं फॅमिली आले काहीच नाही कसं आहे मैत्री नाही बोलता वाहिनी आहे वाहिनी भाई बघा सोय व सोय बहिणी तू का जाशील चला आता लेके प्रभू का नाम खाना खाते है। यावेळी बारीक पोरांना बालमजुरी करून जेवण आणायला लावला मी नाही बाबा मला वहिनीने दिला मी नाही त्यातली करी सोयाने iPhone 17 Pro Max घेतले जो बाहेर निघतो पण असं हाय कोणला कॉल करशील येऊ घेऊन त्या सांगा रे लागला त्या दुसरं काय पट्ट्या पप्पाला या पट्ट वायमचा हलवा या आई कधीपासून घेता अख्खा दुकान घेत लावले का कवरा टाइम बिजा 1 किलो घ्यायला सांगतो या डिस्काउंट 5 रुपये आता जाताना मूर्तीचा अंदाज आला वाव मला पाठीमागे टाकून वापस गेली यानं माझी कदरच नाही
आली आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली. चला चला. हा फायनली आलो घरी. जाम बरा वाटला बाई गेल्यासारख्याला. आणि बिनारची कवरी जण ओळखतात बाई. तुम्हाला माहित आहे मी बिनारकरच जाऊ. फक्त याच आहे का आमच्या आजोबाच्या इकडे शेतावर यायला आलं म्हणून आमच्या यो गावात राहतो आम्ही. नाही तर तसं बघायला गेलं बिनारचेच. आमची काकाचं पण आण बिनारला. 2 काका इथं आण म्हणजे असं आलता. 2 भावास इथं आलं आणि 1 बिनारलाच राहिला. सो तसं बघायला गेला तर बिनारची पण नाव आणि इथली पण नाव म्हणून तर आलो मी तिथं. काय एवढं या झालं 4-5 वर्षानंतर गेलो मी बिनारला जत्रेला पण नाही बोलता येणार. यार बिनारची जत्रा वाढली का नाही अजून. मला वाटलं जराशी तर अजून दुकानं येतील. उलटी पहिले जास्त होते असं वाटतं. दम लागला कारण की मी शिड्या चढून आलो. हो थांबा 1 सेकंड. मला पहिले माहीत असतं एवढ्या पोरी मला ओळखतात. मी आलो असतो ना सप्त्याला. मी येत नाही कारण की आमच्या काकाला तिथं पोराचा. सो मला कोणतरी जोड पण पाहिजे ना. तुम्ही एवढ्या जणी होत्या. मला एक DM करायचं होतं. मी आलो नसतो सप्त्याला कारण मला जोड लागतं. आणि सगळ्या एकदम फ्री होत्या भाई. ज्या पण बोलायला आल्या ना माझ्याशी सगळं फ्री. मस्त भाई असं भेटल्यावर भेटत तर मी खरं सांगतो माझं जाणं वर्थ होतं. कोण भेटला का मला. मस्त छोटे असे लेके मोठ्या सगळ्या भेटल्या आपल्याला. आपले फॉलोअर्स बोलता येईल. गरम झाला यार. तुम्ही मला भेटल्यावरती जर तुम्ही व्लॉगमध्ये यायला फ्री असाल ना तर तुम्ही मला कधी कधी स्वतःहून सांगत जर मी नाही विचारला तर. कारण की मला कोण भेटला ना मी स्वतःच एकदम हँग कसा होते माणूस मी तशी होऊन जातो. म्हणून मी असं काही काना विचारतो. जसं आता छोटी पोरगी वगैरे असेल तिच्याशी बोलायला मी लाजणार नाही. पण असं दुसरा कोण असला का मला थोडी लाज वाटते. मी शाय आहे पोरगी. सो तुम्ही स्वतःहून मला सांगत जा. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल ना ब्लॉगमध्ये यायला तर मला बिंदा सांगायचं आम्हाला ब्लॉगमध्ये ये गा हक्काने सांगायचा. सो चला मग आता हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काय माहिती किती मोठा झाले पण जेवढा पण होईल मी टाकेन. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय. जानुमान.